गुड मॉर्निंग मित्रांनो, मी श्रीकांत तुमचं स्वागत करतो आपल्या सुहाना सफर ब्लॉगमध्ये। तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आज सकाळी मी जवळजवळ 4 वाजता इथून निघालो घरातून। 6ची माझी ही ट्रेन होती वंदे भारत। तर असंच एक एरिया एक्सप्लोर करायला निघालेलो आहे, सरप्राईज आहे। तर आता बघूया या ठिकाणी आपल्याला कसा काय एक्सप्लोजर मिळतो ते। आता सर्वप्रथमच मी या वंदे भारत ट्रेनमध्ये बसणार आहे। तर बघूया कसा एक्सप्लोजर मिळतो आतमध्ये, ट्रेनची फॅसिलिटीज काय आहे। 6 वाजता ट्रेन काहीतरी चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर मग माझा प्रवास सुरू होईल। तर या ट्रेनमध्ये घडणाऱ्या घडामोडी, जाण्याचा प्रवास, आतमध्ये कोणत्या गोष्टी कशा मिळतील हे सर्व तुम्हाला भेटेल। तर बघूया या कसं आहे, काय आहे फॅसिलिटीज वगैरे। बघायला गेलं तर खूपच छान आहे, मला खूप आवडलेलं आहे। तर हा आहे बहुतेक 7821 ॲक्च्युली बोगी आहे। This train is equipped with automatic front doors. Doors will be closed automatically before starting the train. वाव, खूप छान। हे आमची सगळे मित्रमंडळी। इधर कैसे आप? आज थोड़ा वंदे भारत एक्सप्लोर करना है भाई, जगह है। हे आमचे मित्र, हे ओळखीचे आहेत आमच्या। सीट अरेंजमेंट असे। टेम्परेचर सेंसर, मी तुमच्याबरोबर प्रथमच एक्सप्लोर करतो, त्यामुळे इथे बाथरूमची व्यवस्था ही अशी। हे बाथरूम वगैरे खूप छान पद्धतीने आणि खूपच असं क्लीन वगैरे आहे। ठीक आहे, बघूया आता ट्रेन चालू झाल्यानंतरचा प्रवास कसा असणार आहे आपला। कॅमेरे वगैरे सर्व ठिकाणी व्यवस्थित खूप छान आहे। तर पाहूया आता पुढे आपल्याला अजून कसं काय एक्सपोजर मिळतो, अजून काय काय फॅसिलिटीज असणार आहेत ते। नाश्ता वगैरे असणार आहे, तर नाश्त्यामध्ये कशी क्वालिटी असणार आहे सगळं चेक करू। इन्होंने वाटर बॉटल डालना शुरू कर दिया आपने हर एक सीट के नीचे। तर मला काय वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, बाकीच्या आता जेवढे मी फॉरेनमध्ये वगैरे फिरलो त्या ठिकाणी त्या फॅसिलिटीज आहेत ना, एवढ्या तुर्तास लगेच कधी मिळालेल्या नाहीत। ट्रेन चालू झाल्यानंतरचा काही एक अर्धा तासाचा काळ, 15 मिनिटाचा काळ असा। आता आपली ट्रेन अजून सुरू व्हायची आहे, त्याच्या अगोदर तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी हे बघा, असे नाश्ता वगैरे सर्व वाटायला सुरुवात करता येते। खूप छान फॅसिलिटी आहे, म्हणजे
मला खरंच खूप प्राऊड फील होते की आपल्या भारतामध्ये. आणि ट्रेन सुरू पण झाली. अरे बापरे, बघा म्हणजे ट्रेन सुरू झाली हे सुद्धा अजून समजलेलं नाही. हे बुलेट ट्रेनमध्ये मी बसलो होतो त्यावेळेला मला ते जाणवलं होतं. आता भारतामध्ये ते जाणवतं. तुम्ही पाहू शकता ट्रेन सुरू झाली, एकदम सायलेंट मंद गतीने चालू झाली. आणि जी ट्रेनची तिकीट आम्ही बुक केली होती मित्रांनो, आल्यापासून अत्यंत म्हणजे आजच्या युगामध्ये हवंहवंसं असणारी गोष्ट ती म्हणजे मोबाईल आणि मोबाईलचं चार्जिंग. तर या ठिकाणी आता आल्यापासून मी मोबाईलचं चार्जिंग 1-2 वेळा बघण्याचा प्रयत्न केला पण काय आम्हाला मिळालं नाही. तर फायनली तो मिळालेला आहे. ती जी जागा आहे वंदे भारतमध्ये फोन चार्जिंग कुठे आणि कुठे प्लग आहे त्याचे तिथे पाहून घेऊया आपण. हे हा चार्जर ना, हा पाय आहे एवढा. इथे आहेत चार्जिंग पॉईंट दिसले, हे आहे. माझा मला पण आहे बाबा सेपरेट. अयो मला आहे सेपरेट. सुविधा पण एकदम फर्स्ट क्लास आहे. जनरल डब्बा आणि याच्यामध्ये अगदीच जमीन आसमानचा फरक आहे. सी क्लासमध्ये आणि आम्ही सी क्लासमध्ये आहोत, क्लास 3 मध्ये आहोत. तरी क्लास 1 मध्ये काय फॅसिलिटी असेल? E1 मध्ये काय म्हणजे स्वतः चालतात का? म्हणजे स्वतः चालतात. अरे तिथे हां, आणि तिथे काय नाही. आणि दुसरं माहिती हो माय गॉड. तुम्हाला काय वाटतं म्हणजे सर, तुमचा काय अनुभव? ते मला वाटतं नाश्ता ते चालत असतं म्हणजे स्वतः ना. आणि एक नाही नाही, हे असंच तर पाहिजे. न्यूजपेपरही भेटतो. ओ माय गॉड, सकाळ सकाळी वाचायची सवय तर सुटली पण आज वाचावं लागेल, पैसे दिले. हिंदुस्तान टाइम्स आईला ऑस्ट्रेलिया जिंकली ना काल यार. न्यूजपेपरचे वाटप होते. टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया. बापरे, म्हणजे 2 प्रकारचे तर आम्हाला दिसले, टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान टाइम्स. आमचे 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 मित्र मराठी न्यूजपेपरची डिमांड करत आहेत बघा. मराठी भेटणार आहे म्हणजे सर्व प्रकारचे न्यूजपेपर आहे. तुमच्या डिमांडनुसार तुम्हाला मिळणार. पण माझ्यासमोर त्यांनी इंग्लिश याच्यासाठी ठेवलं की मी थोडा फॉरेनर दिसतोय म्हणून. अरे बापरे. आणि हे सगळे एकदम आफ्रिकन टाईप आहेत. हे आफ्रिकन आहेत सगळे. मला तर तुम्ही ओळखत असालच. नाश्ता आमच्या आजूपासून फिरतोय पण इथं काही देत नाही तो अजून. मी तीच वाट बघतोय कधी भेटतील असं. जाम भूक लागली यार, जाम भूक लागली. जोरदार लागली. पहला उसने बोला 400 अभी ये 370 क्यों लिया? बिकॉज वो कश्मीर दिस काइंड ऑफ पब्लिसिटी. बघितलं न्यूजपेपर हातात आलेलं लगेच राजनैतिक भाषा सुरू झाली मित्रांनो. म्हणजे याला म्हणतात ही न्यूजपेपरची खरी ताकद आहे. पत्रकार म्हणजे काय असतं ना, हे अगोदर पत्रकार म्हणजे पत्रकारिता करायचे, आजही व्लॉग म्हणजे लिहितात पत्रामध्ये, वर्तमानपत्रामध्ये यांचे लेख येतात. शीतल कुमार हे आपले म्हणजे फॅक्टरीज बद्दलचे लॉज वगैरे याच्याबद्दल, सोसायटी फॅक्टरी बाय लॉज, अप्रतिम. म्हणजे आज असे दिग्गज लोक माझ्यासोबत बसलेत ना, माझं हवं भाग्य आहे त्यांच्यासोबत बसण्याचं. बघा वाचण्याची यांच्या स्टाईल बघा, न्यूजपेपर पकडण्याची स्टाईल बघा. बघा याच्यावरून कळत असेल की तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचणं यांचं. डेली स्वतःचेच लेख स्वतः पहिल्यांदा वाचतात की बरोबर छापलाय की नाही. आता हे तुम्ही विचार करत असाल की हे काय आहे एक्झॅक्टली नाही का. तर हे ना तुम्हाला मी दाखवतो. एकदम असं म्हणजे बेस्ट आहे. काय असेल बघा. फक्त बोट फक्त टच केलं की लाईट लागते. म्हणजे तुम्हाला बटन दाखवायची गरजच नाही. एवढे सेन्सर एवढे छान पद्धतीने बसवलेले ना, एकदम वापरते. घालू आपण याला आता. याच्याने पहिले कधी लाईट जर समजा ऑफ झाली ट्रेनमधली तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या विंडोच्या सीटच्या वरतीच लाईट मिळेल. तर मित्रांनो, हा आहे माझं जॅकेट, स्वेटर. याला आता ते हँग करायचं मला समजत नाही. तर एक आपण आयडिया करू शकतो असं ओपन करायचं. हो, इथे इथून असं आपला स्वेटर टाकायचं, इथे असं अडकवायचं, इथे असं अडकवायचं
बेस्ट ऑप्शन आहे. याला पुन्हा लॉक करायचं. लॉक केलं हे ॲटोमॅटिकली फिरतं. बघा फिरलं. इझी आहे. म्हणजे तुमचं जॅकेट वगैरे आणि एकदम प्रेस इस्त्री केल्यासारखं एकदम बेस्ट राहील. तर तुम्ही म्हणजे ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला हा जी काही इनोव्हेटिव्ह आयडिया आहे कशी वाटली. बेस्ट आहे. कुठल्याही हार्म चेअरला वगैरे काही झालेलं नाही आणि व्यवस्थित आपलं हँग झालेलं आहे. दुसरं हे न्यूजपेपर आपले मिथुनदा दिसतात इथं. न्यूजपेपर बिस्किट्स. आणि आता बिस्किटचा आम्ही आस्वाद घेतोय. नाश्ता यायला खूपच वेळ लागतोय. व्हाईल की ते बोलले व्हाईल मिनिट्स, तर तोपर्यंत आम्हाला कंट्रोल नाही झाला म्हणून आम्ही बिस्किटचा आस्वाद घेतोय. हे आमचे सर आहेत शीतल कुमार सर. हे जे बोललो ना इंजिनियर आहेत मोठे खूप. तर यांनी बिस्किटचा जुगार केला होता घरातून येताना. त्यांना माहीत होतं की माझ्यासारखा भुक्कड पण असणार आहे इथे. खूप छान. एक नंबर. तो अभी ये मॉर्निंग टी का कुछ ब्रेकफास्ट तो नहीं बोल सकते. ये जस्ट थोड़ा सा हल्का सा स्नैक्स. इसमें क्या है बिस्किट्स है. यूनिबिक ओट्स. ओके ओट्स का है तो सुपर मतलब अच्छा ही. दूसरा और क्या है. ये बिस्किट्स है. ये पेस्ट्रीज हो सकता है भाई इसको. ये क्या है. ओ मसाला चाय. अरे मसाला चाय तो पानी किधर है. शायद पानी आएगा अभी. गर्म पानी होगा. उसके बाद ये स्टर के लिए बेस्ट है. सब लोगों को अच्छा लग रहा है. एंजॉय तो कर रहे हैं. ये देखो ये हमारा फोटो सेशन भी चालू है साइड बाय साइड. बहुत मस्त. ये अभी गरम पाणी. इसमें अभी याच्यामध्ये ना कधी कधी माझं हिंदी ना ब्लॉग बनवल्यामुळे ना हिंदी जास्त येतं जरा. तर याच्यामध्ये हे असं ॲड करायचं आणि हे आहे स्टर करायला आपल्याकडे स्टरिंग. एक मला तुम्हाला दाखवायचं होतं ते म्हणजे ना आय होप तुम्हाला ते दिसत असेल की नाही माहीत नाही, पण बाहेरचा नजारा एवढा सुंदर आहे ना, एवढा सुंदर आहे. सूर्य जस्ट उगवतोय आणि बाहेर ती आलेली लाली म्हणजे हे निसर्गाचं अप्रतिम असं सौंदर्य तुम्ही पाहू शकता. बेस्ट. ही पूर्व दिशा आहे ना, त्या पूर्व दिशेपासून मध्ये मध्ये तुम्हाला लाली दिसतच असेल. सुपर. एक नंबर. चाय बनाने का तरीका देखिए दोस्तों, एकदम मस्त है. मस्त आहे. चांगला वाटलं शीतल सर. एन्जॉय करताय ना तुम्ही. गुड. व्हेरी गुड. पुढे अजून थोडंसं जरा जाऊ दे. बघा सूर्याची लाली दिसली एकदम अप्रतिम. खूप छान खूप छान. अजून पुढे जसं जसं जाऊ तसं तसं तुम्हाला अपडेट देत राहील मित्रांनो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. आणि कोणी वंदे भारतने प्रवास केला आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा आलेला एक्सपिरियन्स थोडक्यात अगदी कमेंटमध्ये सांगा. प्राऊड मुमेंट आहे की नाही आपल्यासाठी. तर मित्रांनो आता वाजले जवळजवळ 7:45 दरम्यान ना, 7:45 झालेत. आणि त्या 7:45 दरम्यान आम्हाला आता नाश्ता मिळालेला आहे. तर नाश्त्यामध्ये पाहूया आपण काय काय. तर हे मिलिंद सर आता एक 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 ओपन करून दाखवत आहे. हे आहे काय आहे मिलिंद सर.
भाकरवडी दुसरं कोण ओपन करा. आपल्या ऑडियन्सला समजू द्या की नाश्त्यामध्ये काय काय आणि किती रुचकर आहे. उपमा व्हेरी गुड उपमा. मी माझ्या शब्दात सांगू शकत नाही की माझ्या आवडीचा नाश्ता आहे की नाही तो. ठेपला काढतो. तू बंद कर. क्या क्या? वो नहीं खाने वाला. हे आहे थेपला. इट्स कॉल्ड थेपला. ओके. म्हणजे जशी गुजरातकडे ट्रेन चालली आहे तसं गुजराती फूडच मिळते. आम्ही एक्सपेक्ट केलं होते मिसळ पाव वडा वगैरे असं काहीतरी महाराष्ट्रीयन फूड असं मिळेल, पण ही चटणी ही बटाट्याची भाजी दिसते. ही फ्रुटी आहे पण हिचं नाव थोडं वेगळं आहे काहीतरी मनिया गोल्ड. सर इथे पण पैशाचाच व्यवहार बाबा. मनिया. खूप छान. तर मित्रांनो हे असं आहे रुचकर आणि स्वादिष्ट जेवण. तो गाइस अभी हम लोग आता हमें वापीला उतरत आहोत. आमचं डेस्टिनेशन वापीस होतं फक्त. इथून पुढे नेक्स्ट आता सर्वजण हाय करतात. ॲक्च्युली बायची वेळ आहे पण हाय करतात. उतरतोय म्हणजे बाय बाय ते हाय करतात. तर ट्रेनमध्ये आता आमची उतरायची व्यवस्था आहे व्यवस्थित छान. सर्वांना चढायची घाय उतरायची घाय पाहू शकता. कृपया ट्रेन की पूरी तरह ते से फूड्स वगैरे ठेवले जातात. सावधान से उतरें. वापी स्टेशनला आम्ही उतरलो आता. पाहू शकता तुम्ही ट्रेन खूप छान पद्धतीने. यस हे आमचं वापी स्टेशन. स्मेल आला का? तर मित्रांनो इथं आम्ही वापी स्टेशनला आता पोहोचतो. याच्यानंतर मी हा ब्लॉग माझा इथेच थांबवतो. रात्री येताना शताब्दीचं माझं तिकीट आहे. ते शताब्दी आपण एक्सप्लोर करू. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज न्यू कमेंट्स मला जरूर द्या. सबस्क्राईब करा आणि एक हॅव अ नाईस डे. जय महाकाल दोस्तो. खुश रहा हसत रहा.